आज मी होममेड काजळ बनवलं होतं आणि त्याचा रिझल्ट तर अनएक्सपेक्टेडच होता. तर नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि खूप दिवस झाले माझ्या यूट्यूबच्या फील्डना फक्त ऑर्गॅनिक काजळ कसं बनवायचं हेच येत होतं. म्हणून म्हटलं आज ट्राय करून बघायचंच, काय होतंय बघूया. आणि त्यामुळे सगळी दुपार झोपली होती, त्याच वेळेस माझं हे उद्योग सुरू होतं. आणि हे बनवायला जास्त काही मेहनत घ्यायला लागत नाही, कारण की आपल्या घरातल्या वस्तूंनीच बनवून होते. तर त्यासाठी मी थोडासा कापूस घेतला होता आणि त्याच्यावर 2 चमचे ओवा टाकला होता आणि त्याची मग मस्तपैकी वात बनवली आणि ती वात पंतीत ठेवली आणि त्याच्यात 2 चमचे तूप घातलं आणि बाजूला 2 फुलपात्र ठेवलीत आणि त्याच्यावर उलटं ताट ठेवलं, कारण की काजळी जमा होण्यासाठी. तेवढ्यातच माझी बहीण आली आणि मला म्हणायला लागली, गॅस कट्ट्यावर असलं करून ठेवल्यास होय, खाली फरशीवर ठेवली आणि गेली. आणि तेवढ्यात मम्मी पण उठली आणि मम्मी म्हणली, काय करायला लागल्यास? तर काय नाही म्हटलं, काजळ बनवावं लागले. तर त्यावर तिनं मला डायलॉग फेकली की तुला काय आता पोरं व्हायचे आहेत त्यांना काजळ बनवून ठेवायला. अगं मम्मी, मला बी डोळं दिल्यात की देवानं, असं म्हणल्यावर तिची जरा रिॲक्शन वेगळीच होती. आणि त्यानंतर मग गोळ्याच्या पाकिटानं सगळी काजळी जमा केली आणि ती सगळी काजळी एका व्हॅसलिनच्या डब्यात भरून घेतली आणि त्यानंतर थोडंसं त्यात नारळाचं तेल घातलं आणि सगळं मिक्स करून दिलं. आणि हे काजळ ना लय भारी झालं तसं, आणि वॉटरप्रूफ पण नाही. आणि याच्या नादात माझा सगळा हात काळाडूस झाला होता. आणि त्यानंतर मग मी पण डोळ्यात काजळ जरा असं घालून घेतलं आणि मग अशी मला कावणारी बहीण आता स्वतः येऊन माझं काजळ घेतलं आणि घालत होती डोळ्यात. आणि हे होममेड काजळ खूप छान झालं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा.